नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. मी हमीद शेख आपलं सगळ्यांचं बऱ्याच दिवसानंतर भारत सत्ताच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. गेल्या 60 वर्षात पत्रकारिता वेगवेगळ्या रूपात आपल्याला पाहायला मिळालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळाची पत्रकारिता असेल, त्याच्यानंतरची पत्रकारिता असेल आणि आजच्या डिजिटल माध्यमातील पत्रकारिता असेल. या पत्रकारितेचं जे स्वरूप आहे जगभरात मोठ्या झपाट्यानं बदलत आहे, तसंच आपल्याकडेही बदलत आहे. ह्या सगळ्या बदललेल्या स्वरूपावर आपण एका जुन्या जाणत्या पत्रकाराकडनं आणि आजच्या एक यशस्वी सूत्रसंचालकाकडनं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत अब्दुल गलीफ शेख सर. अब्दुल गलीफ शेख सर यांनी आपल्या करिअरची सुरुवात पत्रकारितेतून केली असली तरी आज ते जिल्ह्यात किंवा या परिसरामध्ये एक यशस्वी सूत्रसंचालक म्हणून यशस्वी आहेत आणि परिचित आहेत सर्व लातूरकरांना. यांच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहे, यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे एकूण पत्रकारितेच्या बदलत्या पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाची, आज झालेल्या ह्या स्थित्यांतराची आणि येत्या काळात येऊ पाहणाऱ्या नवीन पोरांना सरांकडनं मार्गदर्शन करून घेणार आहे. तर सर, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये. खूप खूप नमस्कार. जसा की मी उल्लेख केला की पत्रकारिता टप्प्याटप्प्यानं बदलत गेली किंवा काच टाकली म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही ह्या सगळ्या ह्याचे साक्षीदार आहात. म्हणजे मी लहान असताना तुम्हाला टी व्हीवर बघायचं आणि मला वाटायचं अरे आपण असंच केलं पाहिजे. तर हे सगळे बदल तुम्ही बघितलेले आहेत आणि आज तुम्ही दुसऱ्याच एका ठिकाणी स्थिर झालेला आहेत. म्हणजे लातूरमध्ये तुम्ही सूत्रसंचालक म्हणून खूप मोठं नावलौकिक कमवलेलं आहे. पत्रकारितेपासून सुरुवात झालेला तुमचा अनुभव काय आणि काय सांगाल त्याबद्दल? सर्वप्रथम 6 जानेवारी हा दर्पण दिन बाळशास्त्री जांभेकर या ज्येष्ठ पत्रकार, ज्यांना आध्वर्यू असं म्हटलं जातं पत्रकारितेमधलं, त्यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्या दिनाच्या निमित्तानं अवघ्या भारतवर्षातील आणि महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आत्ता आपण जसं विचारलात की पत्रकारितेचं बदलतं स्वरूप काय आहे, मला असं वाटतं की स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि त्याही पूर्वीच्या काळामध्ये आपण डोकावलं तर वैश्विक पत्रकारिता ही खूप मोठ्या प्रमाणावर होती, परंतु माध्यमं लोकसमूहापर्यंत पोहोचलेली नव्हती किंवा माध्यमाचा प्रसार तितकासा झालेला नव्हता. म्हणून जुन्या काळामध्ये ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये ती पत्रकारिता खिळ्यांची जोडणी करून अक्षरांची छपाई केली जायची आणि त्यानंतर कम्प्युटरचं युग आलं आणि आजची पत्रकारिता आपल्याला पाहावयास मिळते. पत्रकारिता खरं तर विश्वाचं सृजन आहे. ते विश्वाचं सृजन यासाठी आहे की बातमीमागची बातमी शोधत असताना वार्ताहराला, संपादकाला, पत्रकाराला, त्या व्यक्तीला त्याच्या विचाराचं आणि त्या बातमीत घडलेल्या प्रसंगाचं वस्तुसाधर्म्य दाखवून द्यावं लागतं. हे वस्तुसाधर्म्य त्याच्या विचारशलाखेतून तो किती प्रखरपणे मांडू शकतो त्यावर त्या बातमीची प्रखरता अवलंबून असते असं मला वैयक्तिक वाटतं. आणि म्हणून भारतीय पत्रकारितेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये टिळक असतील, आगरकर असतील, त्यांची त्यावेळची पत्रं असतील, पत्रकारितेमधली वृत्तपत्रं असतील, या सर्वांचं अवलोकन केलं तर आपल्याला पत्रकारितेच्या शोध पत्रकारितेचं मूळही आपल्याला त्या ठिकाणी सापडण्यास मदत होते असंही मला वाटतं. आता स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता, त्याला एक वेगवेगळे कंगोरे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्रित येण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती केली जायची आणि त्याचा परिणाम म्हणून लोकलढ्याला जे यश प्राप्त व्हावं असं वाटायचं, ते यश प्राप्त व्हायचंही आणि स्वातंत्र्य लढा अग्रेसर होण्यासाठी, प्रभावी होण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग झालेला आहे. स्वातंत्र्याच्या नंतर ही पत्रकारिता सामाजिक प्रश्नाशी अतिशय नेटानं आणि वेगानं जोडलेली दिसते. स्वातंत्र्याच्या नंतरची आपली लोकसंख्या, आपल्या भारताची भौगोलिक स्थिती, सुविधांचा अभाव, ग्रामीण भागामधले प्रश्न, या सगळ्या बाबी या पत्रकारितेमधून उमटायला लागल्या आणि आधुनिक काळात नवतरुण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संख्येनं यायला लागले. इतक्या मोठ्या संख्येनं येणारा नवतरुण नव्या नव्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची नवी उर्मी त्या तरुणामध्ये ठासून भरलेली होती आणि मग अनेक वृत्तपत्रांची निर्मिती झाली.
जिल्हा दैनिक असतील, राज्य दैनिक असतील, प्रादेशिक असतील किंवा वेगवेगळ्या पातळीवर आता तर दैनिकाचं किंवा साप्ताहिकांचं स्वरूप असं झालेलं आहे. असं मला वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत पत्रकारिता सुद्धा आता सुरू झालेली आहे. स्पेशलायझेशन. उदाहरणार्थ कृषी क्षेत्राशी ॲग्रोवनसारखं मासिक निघतं किंवा साप्ताहिक निघतं त्याचं, किंवा इंडस्ट्री ज्याला फिल्म इंडस्ट्री म्हणतो, की पूर्वी मायापुरी नावाचं एक मासिक निघायचं, ते पत्रकारितेचं एक अंग होतं, साप्ताहिक अंग होतं. त्याच्या अगोदर एक श्री नावाचं साप्ताहिक होतं, की लोकांच्या जिवंत प्रश्नाबरोबर मनोरंजनाचे प्रश्नसुद्धा, म्हणजे मनोरंजन करणारी पत्रकारितासुद्धा त्या काळी होती. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्रामध्ये मथळे देत असताना संपादकीय या मथळ्याला जितकं महत्त्व असायचं, किंबहुना असं म्हटलं जायचं की वृत्तपत्राचा आत्मा हा संपादकीय लेख असायचा, अग्रलेख. आणि त्या संपादकीय लेखावरनं समाजामधले जिवंत प्रश्न कुठले आहेत, ज्वलंत प्रश्न कुठले आहेत, त्याच्यावर त्या संपादकांनी कशी मांडणी केली आहे, सरकारला धारेवर कशा पद्धतीने धरलेलं आहे, त्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष कसं वेधून घेतलेलं आहे. म्हणजे पत्रकार आणि पत्रकारिता या दोन बाबीमध्ये जे वृत्तपत्र असायचं ते समाज मनांचा आरसा असायचा. त्यामध्ये संपूर्ण समाजाचं प्रतिबिंब निखळपणे दिसायचं आणि त्यामुळं वृत्तपत्रसृष्टी ही लोकाभिमुख होत गेली आणि ती आजही लोकाभिमुख आहे. आपण जे म्हणालात की पूर्वीच्या काळची पत्रकारिता आणि आजच्या काळची पत्रकारिता, आता माध्यमांना एक नवं खुलं व्यासपीठ मिळालेलं आहे. समाज माध्यमं आलेली आहेत. समाज माध्यमामध्ये आता कुणाकडं बातमी घेऊन जाण्याची आवश्यकता राहिली असं लोकांना वाटत नाही आहे. कारण जी बातमी आपण पाहिली, ऐकली, प्रसंगाचं चित्रण करणं, ते पटकन समाज माध्यमावरती अपलोड करणं, ते लोकांपर्यंत जाणं, त्याचे व्ह्यूवर्स वाढणं, म्हणजे ही एक नवी संधी आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की पत्रकारिता हा एक विषय आहे, गहन आहे, त्याला व्यापकता आहे, त्याच्या पाठीमागं विचार आहे, त्याला ज्याला आपण असं म्हणतो की ज्याला मूल्य आणि संकेत. समाज माध्यमामध्ये सर्वच संकेत पाळले जातील असं नव्हे, पण पत्रकारितेमध्ये संकेत पाळले जातात, पाळले पाहिजेत. आणि तुम्ही जे संकेत पाळताय ना, त्या संकेतांना लोकशाहीमध्ये खूप मोठं मूल्य आहे. म्हणजे एखादी बातमी आहे ती देत असताना लोकभावनाचा जनक्षोभ उसळणार नाही याची खात्री करून घेणं बातमीदाराचं कौशल्य आहे, छपाई करणाऱ्यांचं कौशल्य आहे. आणि यातून हे सगळे बंध लोकांपर्यंत पोचले जातात. तुम्ही ज्यावेळेस बातमी देता त्यावेळेस त्या बातमीचं मथळा काय आहे, मध्यवर्ती संकल्पना. बातमी एकतर कमी शब्दात असावी, त्या बातमीचा आशय व्यापक असावा, त्याची भाषा सहज सोपी असावी, लोकांना तात्काळ लक्षात येणारी असावी, आणि त्यातला आशय एकदा लक्षात आला की लोक समाधानी असतात. वाचक वर्ग जो आहे तो खूप सुज्ञ आहे. या सुज्ञ वाचकाला प्रमाणशीर, मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ बातमी पुरवण्याचं काम संपादक, वार्ताहर किंवा आपल्यासारखे चॅनल्समधून आपण ते करताय. आणि मला वाटतं की हे क्षेत्र खूप व्यापक आहे, त्या व्यापकतेला खूप मोठा यामध्ये वाव आहे असं वाटतं. म्हणून कालची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता, तुम्ही जे म्हणालात की यामध्ये फरक आहे, 100% फरक आहे. जग बदलतंय, विज्ञान आलं, तंत्रज्ञान आलं. या नव्या तंत्रज्ञानानं पूर्ण विश्वाचं क्षितिज व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे क्षणार्धात मोबाईल क्रांती झाली, म्हणजे नुसती मोबाईलची बोलण्याबाबतचीच क्रांती नव्हे, तर विचारांचं आदानप्रदान आणि संप्रेषण, म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणारा जो संवाद आहे, तो संवाद प्रभावी होण्यामध्ये पत्रकारितेचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. सर, जसं की उल्लेख झाला की म्हणजे काळ बदलत असतो त्याप्रमाणे बदल पण झाले पाहिजे, तर तुमच्या काळातील काही अनुभव आमच्याशी शेअर कराल का? अगदी होते नेमके? अगदी. आता आम्ही ज्यावेळेस पत्रकारितेत मुख्यतः आलो, म्हणजे पत्रकारितेमध्ये आम्ही टी व्ही पत्रकारितेमध्ये, मी मुख्यतः टी व्ही पत्रकारितेशी जोडला गेलेला होतो, की साधारणतः 1984 साली लातूरमध्ये टी व्ही साधारण काही कुटुंबाकडे आला. आणि प्रसंग असा होता की त्या टी व्हीच्या माध्यमाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी
अतिशय व्यापक आणि सृजन होती की दूरचित्रवाणीच्या संचाच्या समोर आपण बसतोत आणि आपणाला कुठंतरी लांब कुठंतरी एखाद्या स्टुडिओमध्ये घडणारी घटना प्रसंग निवेदक प्रत्यक्ष पाहायला मिळतात. ही जी फ्रेम होती ही उत्सुकता वाढवणारी होती, लोकांचं औत्सुक्य वाढवणारी तर होतीच पण औत्सुक्य टिकवणारी होती. की साधारणपणे आत्ता जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क आहे त्या ठिकाणी एक छोटासा हॉल होता पूर्वी, त्याला टाऊन हॉलही म्हटलं जायचं. तर त्या हॉलमध्ये लातूरमधलं पहिला ज्यावेळेस TV आला आणि ते माधव पिसारे म्हणून इथं होते, त्यांनी लातूर न्यूज नावाचं एक छोटंसं स्थानिक बातमीपत्र सुरू केलं होतं आणि त्यामध्ये आमच्या अगोदरही ज्येष्ठ मान्यवर काही त्या ठिकाणी होते. त्यानंतर आम्हीही त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळातच निवेदक म्हणून रुजू झालो, सूत्रसंचालक. तर तिथं त्यांनी एक कार्यक्रम छोटा ठेवला होता, असा की एक TV ब्लॅक अँड व्हाईट ठेवला होता एका टेबलवरती आणि मोठे 3.5चे कॅमेरे होते, 9000चे कॅमेरे खांद्यावरती घेऊन दोघंजण शूटिंग करत होते आणि क्लोज सर्किट TV बनवलेलं होतं त्यांनी. आणि लोकांना म्हटलं की ते आपणच TV मध्ये कसं दिसतो हे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मला आठवतं की त्यावेळेस अक्षरशः लोकांनी त्या हॉलमध्ये रांग लावली आणि त्या रांगेमध्ये येत असताना लोकांवरती ते कॅमेरे होते आणि लोकांचं चित्र त्या TV मध्ये दिसत होतं, लाईव्ह चित्र, चलचित्र. आणि कमालीची उत्सुकता होती लोकांमध्ये की असं वाटायचं, लोकांना वाटायचं की अरे आपण स्वतः दिसतो TV मध्ये. हे जे लोकांच्या मनामध्ये जे उत्सुकता होती ती उत्सुकता त्यांना पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं मग लोक दूरचित्रवाणीकडे किती मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत होते. आणि तिथं लातूर न्यूजची निर्मिती तर माधव पिचारेने इथं केली, निर्विवाद सत्य आहे. आम्ही बरेच लोक त्या ठिकाणी काम करत होतो, जवळपास 20-1 वर्ष आपण त्या स्टुडिओमध्ये निवेदक म्हणून काम केलं. ते काम करत असताना जगामध्ये कितीही व्यापकता झाली, कितीही नेटवर्क मोठं झालं तरी सामान्य माणसाला त्याचा चेहरा आणि त्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात. हे जगभरातल्या स्थानिक न्यूजनी, लोकल न्यूज ज्याला म्हणतात, दाखवून दिलं. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे लातूरचं लातूर न्यूज होतं. आणि म्हणून लोक बरोबर संध्याकाळी रात्री 9-9:30 वाजता आमचं बातमीपत्र, कधी 9ला, काही दिवसानंतर 9:30ला अशा पद्धतीच्या वेळा होत्या आणि त्याचं रिपिटेशन 5 वेळेस केलं जायचं दिवसभरामध्ये, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मिळून. लोकांची प्रचंड क्रेज. आणि बातम्या काय होत्या, कुठल्या चौकामध्ये काय घडलेलं आहे, कुठं काही अपघात घडला का, त्यानंतर काही गुन्हे घडले का, त्यानंतर काही नाविन्यपूर्वक घडलं का, शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे का, कुठं वक्तृत्व स्पर्धा झाल्या का, निबंधाच्या स्पर्धा झाल्या का, कुणाला पारितोषिकं मिळाली का, अशी वेगवेगळी समारंभ. महापुरुषांच्या जयंत्या असतील, तिथं जमणारे लोक असतील, त्यांची भाषणं असतील, व्याख्यानं असतील. म्हणजे महाराष्ट्र हा सृजन आहे आणि मराठी भाषा तर आपल्या सृजनशीलतेचा मानदंड आहे. खरं तर मराठी ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे माझी मराठी या बोलू कौतिक, म्हणजे सांगितलेलं आहे त्यांनी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, मराठीचा गौरव केलेला आहे. आणि म्हणून मराठीच्या बाबतीमध्ये, मराठी पत्रकारितेच्या बाबतीमध्ये बघितलं तर प्रिंट मीडिया असो की आजची वेब सिरीजची पत्रकारिता असो किंवा TV पत्रकारिता असो चॅनलची, ती अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहे आणि याची लोकप्रियता अशीच अबाधित राहील. त्यावेळेच्या ज्या बाबी होत्या त्यावेळी टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली नव्हती, सुरुवात होती. आणि सुरुवात असल्या कारणामुळं साधनं मर्यादित होती. आम्ही ज्यावेळेस बातम्या द्यायचो त्यावेळेस दोघांना बसण्यासाठी म्हणून एक छोटासा टेबल होता. जसं आत्ता आपण स्वतंत्र खुर्च्यावरती बसलेलो आहोत, आपण मुलाखत घेतो. भारत सत्ता हे खूप चांगलं काम करते की अशा प्रश्नावरती पत्रकार दिनाच्या निमित्तानं तुम्ही जुन्या आणि नव्या काळातील पत्रकारितेचा अनुबंध जोडून लोकांपर्यंत पोहोचवताय. हे सृजनशील पत्रकारितेचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आमच्या काळामधल्या पत्रकारितेमध्ये एकच पूर्वी तिथे बसायचं टेबल होतं दोघांसाठी बसण्यासाठी आणि त्यावरती दोघंही एकदाच एका कॅमेऱ्यावरती नमस्कार म्हणून म्हणायचे आणि आजच्या ठळक बातम्या म्हणायचे. मग त्यानंतर फ्रेम एकावरती यायची, मग ती बातमी एकाने 2-3 बातम्या एकाने वाचायच्या, 2-3 बातम्या दुसऱ्याने वाचायच्या, मध्येच मध्यंतर असायचा. म्हणजे आत्ता जे ब्रेक आहेत त्याही काळी ब्रेक होते, 1-2 ब्रेक असायचे. असं करत करत ते बातमीपत्र पुढे जायचं. ते कधी 15 मिनिटाचं व्हायचं, कधी 20 मिनिटाचं व्हायचं, कधी कधी ते अर्ध्या तासाचं व्हायचं. आणि प्रत्येक याच्यामध्ये ज्या घटना आणि प्रसंग घडलेले आहेत त्याचं चित्रण
थेटपैकी निवेदकाचं निवेदन झालं की सोडून दिलेलं असायचं. म्हणजे लाईव्ह चित्रण त्या ठिकाणी काय घडलेलं आहे किंवा कॅमेरामॅननं काय घेतलेलं आहे ते लोकांपर्यंत जायचं. आत्ता जसं एडिटिंग करून त्यामधला एक मथळा काढायचा होता त्यावेळेस पण एडिटिंग होती, पण तंत्रज्ञान इतकं प्रगत नव्हतं, अशी बाब होती. पण त्यावेळच्या टेक्नॉलॉजिस्टनी त्याला न्याय दिला आणि लोकांनी स्वीकारला. म्हणजे ती जी पत्रकारिता होती, म्हणजे वृत्तपत्राकडून, वृत्तपत्र म्हणजे चहाच्या प्याल्याबरोबर म्हणजे चहाच्या कपाबरोबर सकाळी वर्तमानपत्राची पानं उलगडणारी संस्कृती महाराष्ट्रानं कित्येक वर्षापासून अनुभवलेली आहे, पाहिलेली आहे. म्हणजे वर्तमानपत्र आलं म्हणजे आपण चहाचे घोट घेत घेत वर्तमानपत्राच्या बातम्या वाचत असताना आपल्या अवतीभोवती आपला भवताल काय सांगतो हे सगळं आपल्या डोक्यामध्ये विचारामध्ये प्रकट व्हायचं आणि त्यातून नव्या जुन्या घटना घडायच्या. आणि मग बातमी वाचत असताना आपण त्या बातमीमध्ये शिरत होतो नेमकं, म्हणजे त्या बातमीचा अनुभव घेत होतो वैचारिकदृष्ट्या घरी बसून. म्हणजे बातमीदारांनी लिहिलेल्या बातमीशी सुद्धा वाचकांचा संवाद होत असतो. त्यावेळेचं आव्हान जर सांगायचं असेल तर आव्हान अशा पद्धतीची होती की दळणवळणाची साधनं नव्हती आणि त्यामुळं बातमी मिळवण्यासाठी लोकांना तिथपर्यंत पोचावं लागायचं. कॅमेरामन असतील किंवा प्रिंट मीडियामधले आमचे मित्र वार्ताहर असतील, काही मोटरसायकलवर कुठपर्यंतही ते दुचाकीवरनं जायचे. त्या ठिकाणी गेल्यानंतर शोधपत्रकारिता, ती बातमी कशी घडली, काय घडली, कशी घडली याचं होतं. एक मला उदाहरण आठवतं की बातमीदार आता कोण होऊ शकतो. खरं तर आधुनिक काळामध्ये बातमीदार कोणीही होऊ शकतो, पण एक घटना आपणाला लक्षात घ्यावी लागेल इथं. मी असं कुठंतरी म्हणजे ऐकलं होतं, पाहिलं होतं, त्याची पुनरुक्ती करतो मी त्या पाहिलेल्या ऐकलेल्या घटनेची. की असं म्हटलं जातं की बातमीदार कुणाला होता येतं, ज्या व्यक्तीला ज्याचा बातमीशी काहीही संबंध नव्हता परंतु तो आपला कार्यभार, दैनंदिन कार्यभार करण्यासाठी तिथे पोचला, त्याला जे दृश्य दिसलं, त्यांनी जे येऊन सांगितलं, तर त्या प्रसंगी तो सुद्धा बातमीदार ठरला. उदाहरणार्थ कोकणामध्ये एकदा अतिवृष्टीमुळे एक गाव जमिनीच्या पोटात गडप झालं होतं. माळीण नावाचं गाव होतं ते. आणि हे रात्री प्रचंड पाऊस पडला, दरड कोसळली, ते गाव सगळं गुडूप झालं, सगळा चिखल झालेला होता, तिथं कोणाला जाता येत नव्हता. परंतु तालुक्याच्या ठिकाणावरनं तिथं सकाळी जी एसटी जात होती, तो एसटी घेऊन गेला तो ड्रायव्हर. तिथं गेल्यानंतर तो पाहतो तो नेहमी येणारा ड्रायव्हर, त्याला ते गावच दिसत नाही तिथं. हे मी ऐकलंय, म्हणजे असं कुठेतरी ह्याच्यावरती. आणि त्यांनी पाहिलं ते हे आणि हे काही वर्षापूर्वीची घटना आहे. हे गावच नाही आहे इथं. मग हे जर गाव जर तिथं नसेल, हे कुणी पाहिलं तर त्या ड्रायव्हरनी पाहिलं, एसटी महामंडळाच्या. आणि त्यांनी परत येऊन सांगितलं की बाबा असं आहे, ते गावच तिथं नामशेष झालेलं आहे. मग आता तो माणूस, तो पेशानं ड्रायव्हर आहे, व्यवसायानं ड्रायव्हर आहे, तो आपला जॉब करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी तिथं गेला, पण तिथली घटना आणि प्रसंग त्यांनी येऊन सांगितलं. म्हणजे तो दुवा होता, बातमी सांगणारा दुवा होता. ऑब्झर्वेशन ज्याचं चांगलं आहे, ऑब्झर्वेशन ज्याचं चांगलं आहे तो बातमी देऊ शकतो. आणि ते अचानकपणे त्याने ते पाहिलेलं वृत्त त्यांनी तिथपर्यंत दिलं आणि तिथून, म्हणजे तो पहिला बातमीदार आहे खऱ्या अर्थाने, एका अर्थानं पाहिलं तर, असं मला वाटतं. मग आता त्याच्यामध्ये शोधपत्रकारितेमध्ये लोक ज्याचे त्याचे तर्क वेगळे असू शकतात, पण बातमीच्या अंगानं पूर्वी जी आव्हानं होती ती आव्हानं तिथपर्यंत पोहोचणं, त्याच्या पाठीमागची सत्यता पडताळणं हे खूप मोठं लक्षण आहे त्याचं. आणि असं म्हटलं जायचं की पूर्वी बातमीदारांनी बातमीची सत्यता पडताळल्याशिवाय बातमी देऊ नये. त्याचं कारण आहे की सत्य बातमी आणि परखड विचार जर लोकांपर्यंत गेले तर त्या पत्रकाराची, संपादकाची आणि त्या वृत्तपत्राची विश्वासार्हता वाढते. जसं विश्वासार्हतेचा मुद्दा आला की मागचे बरेच अहवालानुसार असं म्हणलं जातं की भारतीय पत्रकारिता ही जगभरातल्या अविश्वासू पत्रकारितेमध्ये आजच्या काळात वरच्या स्थानी आलेली आहे. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी अहवाल आले होते. आणि बऱ्याचशा घटना अशा घडतात की फेक न्यूज म्हणा, खोट्या बातम्या म्हणा, मोठ्या प्रमाणात आज प्रसारित होताना दिसतात. ह्या सगळ्या परिस्थितीकडे बघताना तुम्ही कसं बघताय, कशामुळे होत असावं असं मला वाटतंय? नाही, मला काय वाटतं की मला असं वाटतं की तो अहवाल कोणा संस्थेचा आहे, कोणी कसं निरीक्षण केलं, तो ज्याचा त्याचा भाग असू शकेल. पत्रकारितेमध्ये साधारणतः पत्रकार म्हणून ज्यावेळेस आपण सुरुवात करतो किंवा वृत्तपत्र सुरू होतं किंवा वृत्तपत्राशी निगडीत बातमीदार, संपादक वगैरे सगळे असतात, त्यांचा हेतू मूलतः प्रामाणिक असतो. आणि ते प्रामाणिकत्व घेऊन, लेखणीचं प्रामाणिकत्व घेऊनच ते पुढे जातात. 21व्या शतकामध्ये शोध पत्रकारितेला खूप मोठं महत्त्व आहे.
जे लोक आजही विश्वासार्हतेवर आणि जीवनमूल्यावर विश्वास ठेवतात ते पत्रकार आजही सक्सेस आहेत. सक्सेस आहे. आता काही गोष्टी बोलल्या जातात म्हणून त्यावरती आपण विश्वास ठेवणं हे माझ्या मते चुकीचं आहे. कृती आणि उक्ती यामध्ये काही अंतर असू शकतं किंवा दृकश्राव्य माध्यमातून दिसणं आणि केवळ श्रवण करणं यामध्ये जसं अंतर आहे तसं पत्रकारितेच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणता तसं की कुठला तरी अहवाल आहे आणि पत्रकारिता आता खूप काही लयास गेली असं ते म्हणतायत. मला असं वाटत नाही. पत्रकारिता आजही जिवंत आहे. पत्रकारिता कालही जिवंत होती. पत्रकारिता उद्यासुद्धा जिवंत राहील. जे लोक विश्वासार्हता करणार नाहीत किंवा जी वृत्तपत्र विश्वासार्हता करणार नाहीत ते आपोआपच बाहेर पडतील. तो काळाचा नियम आहे. संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे की कालाय तस्माय नमः. तुम्ही कशावरती टिकता तर तुमच्या जीवनमूल्यावरती आणि तुमच्या विश्वासार्हतेवरतीच टिकता. आज 21व्या शतकामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आझादी का अमृत महोत्सव या टायटल खाली देशभरामध्ये समारंभ होत आहेत. सगळं होत आहेत. तरी म्हणून काही आपले प्रश्न संपले का? पत्रकारिता सुद्धा भारतीय स्वातंत्र्यापासून आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आहे. प्रश्नांना वाचा फोडते ती आजही फोडते. प्रश्न संपलेले नाहीत. गरिबी आहे, भूक आहे, बेरोजगारी आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, सामान्यांचे प्रश्न आहेत, रस्त्यावरच्या अनाथ मुलांचे प्रश्न आहेत. एकीकडे प्रचंड मोठी श्रीमंती आणि एकीकडे प्रचंड दारिद्र्य. ही जी दरी आहे ना ती दरी कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आणि म्हणून आपण ही पत्रकारिता करत असताना इतर गोष्टीकडे लक्ष देणं, अनाठाई ज्या गोष्टी आहेत, जे मुद्दे महत्त्वाचे नाहीत त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं की जो एखाद्या युद्धामध्ये एखादा मुलगा त्यांनी चित्र काढलं होतं एका चित्रकाराने युद्ध झाल्यानंतर किंवा विस्थापित झाल्यानंतर कुटुंब की लहान मुलगा त्या पाण्याच्या कडेला समुद्राच्या किनारी वाळूवरती येऊन पडला, त्याचं प्रेत पडलं आणि ते पाठीमागे झालं. ते चित्र जगामध्ये प्रसिद्ध झालं. मला नक्की आता त्याचं नाव आठवत नाही त्या चित्रकारात. हां, आयर्लिन असं काहीतरी त्याचं नाव असावं. तर ते हे कशाचं होतं काय म्हणजे आज 21व्या शतकामध्ये सुद्धा तुम्हाला पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी नव्हे तर पत्रकारितेच्या माध्यमातून विश्वामध्ये लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एक छायाचित्र पत्रकाराशी जोडूनच अंग आहे हे छायाचित्राचं. कारण वृत्त छायाचित्रकार पत्रकारितेमध्येच मोडणारा एक भाग आहे. तर ते तुम्हाला तिथं जागतिक पातळीवर पोचवू शकतं. तसे प्रश्न तुम्ही उचलले पाहिजेत. पर्यावरणाचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. कार्बन इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतं की सगळं जगाचं नैसर्गिक चित्र, पर्यावरणीय चित्र बदलून गेलेलं आहे आणि येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत हे आपणाला प्रश्न आहे. किल्लारीचा भूकंप झाला त्याच्यावरती इतकं लिहिलं लोकांनी. दुष्काळ होता आपल्याकडचा, लातूरचा दुष्काळ आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्यावरती इतकं अवेअरनेस करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये लिहिण्यासारखं आहे. आणि म्हणून हे जे समाजामध्ये काही लोक करतायत पर्यावरण सांभाळण्यासाठी म्हणून काही लोक ग्रीन वृक्ष संघटनेसारखे वगैरे लोक ते करतायत सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या परीनं करतायत. त्यांचीही तशा लोकांची दखल घेणं गरजेचं. म्हणजे त्या काळची जी आव्हानं होती ना ते हीच आव्हानं होती. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती, आधुनिक तंत्रज्ञानाचे कॅमेरे नव्हते. ज्या टेक्नॉलॉजीने आज आपण बातमीचं चित्रण करून मुलाखती घेऊन त्याचा संचय त्या ह्याच्या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यावरती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं संचय करून आणतो आणि इथं कम्प्युटरला लावून आपण त्यावरती ते सगळ्या क्लिप्स वगैरे पाहतो आणि त्याच्यावरनं बातम्या तयार करतो. त्यावेळेस तसं नव्हतं. कागदावरती लिहून घ्यायचे, बातमीचे मुद्दे लिहून घ्यायचे, बातमीची सुरुवात, प्रारंभ, त्याचा मध्य, त्याचा समारोप या सगळ्या बाबी करत बातमी तयार झाल्यानंतर ती बातमी वृत्तपत्रात संपादकाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रकाशित व्हायची. असं ते आम्ही पाहिलेलं आहे. खूप काही आम्हाला त्या वृत्तपत्राच्या मुद्रित माध्यमामध्ये जास्त संपर्क आला नाही, पण आमचे मित्र खूप होते त्यामुळे आम्हाला ते जवळून अनुभवता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, ऐकता आलं. पण टी व्हीच्या माध्यमामध्ये आज तर क्रांती झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये तिथं जाऊन मोठ्या कॅमेऱ्यामध्ये आणून मोठी, तुम्हाला आठवत असेल कॅसेट आणि VCR असायचा. त्या VCR वरती बातम्या प्ले व्हायच्या. VCR मध्ये 3 बातमीपत्र बसायचे, पुन्हा कॅसेट पूर्ण भरली जायची. अशा कितीतरी कॅसेट त्या हे केल्या जायचे. म्हणजे अशा पद्धतीत स्वरूप होतं. VCR पासून CD आली,
CD मध्ये बातमीपत्र व्हायला लागलं, पुन्हा त्यानंतर पेनड्राईव्हमध्ये व्हायला लागलं, आणि आता कम्प्युटरमध्ये तर आता लाईव्ह व्हायला लागलेला आहे सगळा संच डेटा. किती तर ते TVच्या कितीतरी हजारो TVच्या डिस्क ज्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये संचय होतो, आणि आजच्या पत्रकारितेला आपण उत्तमरित्या समोर जात असतो असं मला वाटतं. म्हणजे त्या काळची आव्हानं जी होती ती मोठी होती, या काळात तितकी आव्हानं नाही आहेत. जी आव्हानं आहेत ती आपल्या कौशल्याची आव्हानं आहेत. मला वाटतं आजचे पत्रकार आपलं कौशल्य पणाला लावून, आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावून ते चांगल्या पद्धतीनं तुम्ही जसं करताय त्या पद्धतीनं ते करतायत. सर, पत्रकारितेसोबतच आपण बऱ्याच वर्ष पत्रकारिता केल्यानंतर एका वेगळ्या क्षेत्राकडे वळलात. तर भविष्यात ह्या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा नवीन कोणी जे इच्छुक असतील त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? जसं की आज तुम्ही सूत्रसंचलनाच्या ह्याच्यात तुम्ही एक वेल नाव केलेलं आहे. नवीन पोरांना तुम्ही काय संदेश द्याल पत्रकारिता आणि तत्सम क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना? खूप चांगला प्रश्न आहे सर, की सूत्रसंचलन ज्याचा उल्लेख तुम्ही केला, सूत्रसंचलन खरं तर ही माझी बालपणाची आवड होती. त्या बालपणाच्या आवडीचा आविष्कार नंतर तो आता मोठ्या प्रमाणात झाला, माझ्या जीवनामध्ये झाला, ते मी मान्य करतो. सगळ्यात अगोदर, सर्वात अगोदर काय महत्त्वाचं असतं की मानवी जीवनामध्ये आपले जे लहानपणीचे कलेचे अंग असतात ना, ते आपल्याला जोपासता आले पाहिजे. बऱ्याचदा ते जोपासता येत नाहीत, त्यावरती काही मर्यादा येतात. मी लहानपणी मला रेडिओ ऐकायची खूप सवय होती. आमच्या घरी एक छोटा ट्रान्झिस्टर होता, खरखर करत चालायचा तो, पण ते ऐकायचं. आणि मला बातम्या खूप आवडायच्या. तर बातम्याचं लहानपणी साधन काय होतं तर रेडिओ. आणि मला अजूनही आठवतं आहे की माझ्याकडे रेडिओ नव्हता, म्हणजे एक छोटा होता घरी, पण त्याचा आवाज खरखर येत होता. तर मी आमच्या काकाकडं, एका छोटं गाव होतं एक गुडसूर नावाचं, तिथं त्यांची ड्युटी होती, आणि तिथं त्यांच्याकडे मी शिकायला होतो बालपणी. उदगीरच्या जवळपास आहे ते गाव. आणि तिथं एक हॉटेल होतं त्या काळामध्ये. त्या हॉटेलच्या वरती एक रेडिओ लावला जायचा, आणि तो रेडिओ मोठा होता ट्रान्झिस्टर. त्याच्यामध्ये सकाळी भक्तिगीतं, गाणी वगैरे. बरोबर बातम्याच्या वेळेला मी त्या ठिकाणी जाऊन उभा टाकायचो. तिथं असायचं आणि तिथं ठेवायचं. आणि मला बातम्या ऐकायची खूप प्रचंड आवड. तिथून माझी अभिरुची वाढत गेली. आणि त्या बातम्याचा मथळा माझ्या आजही लक्षात आहे की ते म्हणायचे, हे आकाशवाणीचं औरंगाबाद परभणी केंद्र आहे, सकाळचे 7 वाजलेत, आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आणि या बातम्या पूर्ण 10 मिनटं 5 मिनटं बातम्या चालायच्या या साधारणतः, असं वाटतं मला त्यावेळेस. आणि या बातम्या झाल्या की 7:05 तिथंच पुणे केंद्रावरच्या बातम्या प्रसारित व्हायच्या, परभणी केंद्रावरून. लिंक असेल कदाचित ती त्यांची. तर ते बातमी वाचणाऱ्या निवेदिकेचं नावसुद्धा आज माझ्या लक्षात आहे. ते असं म्हणायचे की ते संगीत, मधुर संगीत असायचं ते संपल्याबरोबर. आणि आता सकाळचे 7:05 झालेत, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. हे वाक्य मला अजूनही आठवतं. आणि हे सगळं डोक्यामध्ये साठलेलं असायचं. मग बातम्या छानपैकी बघायच्या. आणि शालेय जीवनामध्ये भाषणाच्या स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचो. सूत्रसंचलन ही एक कला आहे, दॅट इज द वन ऑफ द आर्ट ज्याला म्हटलं जातं. आणि ती कला आपण अवगत करावी यासाठी विशेषत्वानं प्रयत्न केले. प्रयत्न काय केले तर त्यासाठी मला सांगायला आनंद वाटतो की खूप वाचन करावं लागतं. तुम्हाला ग्रंथसंपदा वाचावी लागते, वेगवेगळे लेखक वाचावे लागतात, कविता वाचाव्या लागतात, त्यामधला आशय समजून घ्यावा लागतो. मराठी भाषेमधला आरोह आणि अवरोह, म्हणजे भाषा कधी वर न्यायची आणि कधी खालच्या टप्प्यामध्ये आणायची, या सर्वांचं आत्मभान निवेदकाला असावं, सूत्रसंचालकाला असावं, असं माझं स्पष्ट मत आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता नवी मुलं जे येत आहेत किंवा अजून येत आहेत त्यांना प्रशिक्षण गरज आहे का, तर 100% गरज आहे. कारण आता आव्हानं बदलत आहेत. TV पत्रकारितेमध्ये मी एक छोटासा प्रसंग सांगतो की तुमच्यासमोर एखादी घटना घडली, तुम्ही स्टुडिओमध्ये आहात आणि अचानक फोन आला की इथं एखादा प्रसंग आहे. आपण एक असं उदाहरण घेऊ की एखाद्या बिल्डिंग्सला आग लागलेली आहे आणि आगीच्या ज्वाळा भडकत आहेत आणि बातमीदाराला कळलेलं आहे, समजा तुम्हाला कळालेलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये ना, आपणाला कॅमेरा घेऊन तिथं जायचं.
तिथं गेल्यानंतर तुम्ही तिथं पोचलेला आहेत. तुम्ही पोचल्यानंतर तिथं ती बातमी कव्हर करताय. बातमी कव्हर करत असताना पाठीमागं इमारतीला आग लागलेली आहे आणि त्याची बातमी आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. तर आपले जे संकेत आहेत, जे आपल्यामध्ये आकृतिबंधाने पत्रकारितेने जे घालून दिलेले बंध आहेत, त्या बंधाचा वापर पण त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजे समाजाच्या प्रती आपलं उत्तरदायित्व काय आहे हे प्रकर्षानं तुम्हाला तिथं जाणवलं पाहिजे आणि त्या चौकटीत राहूनच आपण बातमी दिली पाहिजे. समजा तिथं जर आपण बिल्डिंग जळत असताना हास्यमुद्रेनं जर बातमी देत असू आणि आपण सांगत असू की त्या ठिकाणी असं झालेलं आहे, ते हे असं होतंय, घडतंय, मग पाठीमागं पाहताय तुम्ही, हे आगीचे ज्वाला उठतायत, हे उठतायत, ते उठतायत, ते सगळं करतायत, कल्लोळ माजलेला आहे, हे केलं आहे, हे ठीक आहे तुम्ही सांगताना, पण तुमचे एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे, बातमीदाराच्या चेहऱ्यावरचे, आणि तुम्ही बातमी जी सांगताय ती दुःखदायक बातमी आहे, ती आनंदित करणारी बातमी नव्हे. आग ही जसं चुलीमध्ये आग लागली आणि त्याच्यावरती भाकरी भाजली गेली तर ती पोटाची भूक शमवते. पण कुठं जर अपघात घडला आणि अपघातामधून स्फोट होऊन कुठं जर एखाद्या सिलेंडरमधून आग लागली किंवा काही झालं, दुकान जळालं, तर त्या ठिकाणी 2-3 गोष्टी असतात. वित्तीय नुकसान तर होतं, ती नंतरची बाजू आहे, पण सगळ्यात अगोदर तिथं असणारे जीव वाचले पाहिजेत, त्या लोकांना बाहेर काढलं पाहिजे, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन झालं पाहिजे, त्यांना तात्काळ उपचार मिळाले पाहिजेत, रुग्णालयापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पत्रकार म्हणून ही ती आपली जबाबदारी आहे. बातमी देत असतानाच ती पत्रकार म्हणून ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण सांगत असताना की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अशा घटना घडू नयेत म्हणून लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. चांगल्या क्वालिटीचे वायर्स वापरले पाहिजेत जेणेकरून शॉक सर्किट होणार नाही, त्याची तपासणी केली पाहिजेत, अग्निशमन यंत्रणा उभी केली पाहिजे, आपण किंबहुना आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि अशा जर घटना घडल्या तर तात्काळ संबंधितांना कळवून किंवा तात्काळ त्यांना रिहॅबिलिटेशन म्हणजे त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचून त्याच्यावर उपचार झाले पाहिजे. म्हणजे हे मूल्य ज्या बातमीदाराला कळलं, ती पत्रकारिता माझ्या दृष्टीनं सर्वोत्तम पत्रकारिता आहे असं वाटतं. आणि मला वाटतं ही या सर्वोत्तम पत्रकारितेची आज गरज आहे आणि तशी पत्रकारिता करणारे लोक आज टिकून आहेत. समाजभर त्यांचा जयघोष होतो आणि एकंदरीत याच्यामधून नवी पिढी जी येणारी आहे, तुम्ही जसा प्रश्न विचारलात की त्यांना काय तुम्ही सांगू शकाल, नव्या पिढीला हेच सांगणं आहे की पत्रकारिता हे मोठं व्यापक क्षेत्र आहे, चांगलं क्षेत्र आहे, करिअरच्या उत्तमाधी उत्तम संधी आहेत. या संधी निर्माण करत असताना किंवा संधी निर्माण होत असताना तुम्हाला करिअर म्हणूनही त्या ठिकाणी येता येतं. पण आपलं करिअर करत असताना आपण पत्रकारितेच्या सर्वंकष अंगाच्या दृष्टीने ज्ञान, आकलन, आपली विचारशक्ती, आपला शब्दसाठा, प्रसंगाचं आत्मभान, त्याचबरोबर बातमी सादर करण्याची कला, कमी शब्दामध्ये मोठ्या आशयाची बातमी विस्तृत करून लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि बातमीतली सत्यता आणि तत्परता, सत्यता आणि तत्परता ह्या दोघांना खूप महत्त्व आहे. सत्यता नसेल आणि नुसतीच जर तत्परता असेल तर तुम्हाला ब्रेकिंग न्यूजसुद्धा पुन्हा बंद करावी लागते चुकीची बातमी गेल्यामुळे. आणि सत्यता असेल आणि तत्परता असेल तर तुम्ही सगळ्याच्या अगोदर, सर्वांच्या अगोदर बातमी देऊ शकाल आणि ती सुद्धा सत्य बातमी देऊ शकाल. लोकांचा आपोआप विश्वास बसेल आणि आपोआप आपले व्ह्यूअर्ससुद्धा वाढतील असं आहे. आणि या दृष्टीनं तुमचं करिअरसुद्धा घडेल. म्हणजे चांगल्या म्हणजे नेटानं काम करणाऱ्या पत्रकाराला, तरुणांना संधी आहे, मागणी आहे. आणि आता हे क्षेत्र करिअरचं क्षेत्र म्हणून उदयास आलेलं आहे. अँकरिंगसाठी फक्त वेगवेगळे न्यूज चॅनलच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी खाजगी संस्थांमध्ये आहे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही अँकरिंग करू शकताय, गाण्याचे कार्यक्रम आहेत, गाण्याचे म्हणजे जुन्या नव्या गाण्याच्या मैफिली जे होतात त्यामध्ये करतायत, गझलेचे कार्यक्रम आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अँकर्स लागतात, अर्थात निवेदक लागतात, सूत्रसंचालक लागतात. खरं तर आता भाषिक कौशल्य प्राप्त करून इंग्रजी माध्यम असेल, हिंदी असेल, मराठी असेल, अशा वेगवेगळ्या भाषांचा संचय ज्याच्याकडे जास्त आहे ते लोक यामध्ये सक्सेस होतील. त्या लोकांनी यावं आणि आपल्या लेखणीचं सामर्थ्य वाढवण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. दर्पण दिन आहे, दर्पण म्हणजे दर्पणचं नावच, त्याचा अर्थच होतो आरसा. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पत्रकारिता ही समाजमनाचा आरसा आहे. या समाजमनाच्या आरशात
निखळ प्रतिबिंबात आपल्या प्रतिबिंबाबरोबर समाजाचं प्रतिबिंब स्पष्टपणे कसं अधोरेखित होईल, असं काहीही म्हणायची आवश्यकता नाही की जग खूप धोक्यात आलेलं आहे किंवा खूप आव्हान आहेत. जग सुंदर आहे खरं तर, जसं जीवन सुंदर आहे. जीवनाचं सौंदर्य पाहण्यासाठी आपणाला मनाची शुद्धी करावी लागते, बुद्धीची शुद्धी करावी लागते आणि ज्ञान आत्मसात करावं लागतं. हे ज्ञान संजीवन करण्यासाठी, चैतन्य आणण्यासाठी 3 गोष्टी आपण मला वाटतं की बाळगाव्यात. तेजस्विता, तपस्विता आणि तन्मयता. तेजस्व म्हणजे काय? तेजस्व हे व्यापक आहे. तेजस्व संतांच्या ठाईमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की तेजस्व निर्माण करण्यासाठी तेजस्व आहे. तेजस्व बिंदू म्हणजे माणसाच्या चित्तामध्येच, माणसाच्या ठाई तेजस्व बिंदू आहेत. स्वची ओळख निर्माण करावी आणि स्वतःला अशा परिस्थितीमध्ये, अशा ढाच्यामध्ये ढाळून घ्यावं की ज्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वलय प्राप्त होईल, चैतन्य प्राप्त होईल. ती तेजस्विता आहे. ती पत्रकारितेत सुद्धा तेजस्विता आपण वापरायला पाहिजे. दुसरं आहे तन्मयता. तुम्ही काम कुठलंही करा, तन्मयता म्हणजे लीन व्हा, नम्र. असं म्हटलं जातं खरं तर, पाणी पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. म्हणजे पाण्याला कोणता रंग म्हणून द्यायचं, तो कुठल्या रंगामध्ये मिसळला की त्या रंगाचा होऊन जातो. तितक्या तन्मयतेनं तुम्ही मिसळलं पाहिजे. म्हणजे कार्यप्रणाली जी आहे तुमची, कर्तव्याशी निगडीत शब्द आहे हा तन्मयता, तेजस्विता, तन्मयता. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी जर माणसानं अंगीकारल्या तर आपण खूप मोठ्या प्रमाणावरती पत्रकारितेमध्ये सुद्धा करिअर करू शकतो. आणि हे करिअर करण्यासाठी नव्या तरुणांनी पुढे यावं. दर्पण दिन प्रत्येक वर्षी 6 जानेवारीला दर्पण दिन येतोय. नव्या तरुणाला खरं तर दर्पण दिन खुणावतोय. या क्षेत्रामध्ये या, तुम्ही करिअरच्या संधी तर करा, परंतु राष्ट्रसेवा करा, देशसेवा करा. देशाचे, राज्याचे, गावाचे, तालुक्याचे, आपल्या जवळचे प्रश्न सोडवा, सामान्य लोकांना न्याय मिळवून द्या. ह्यासाठीची मला वाटतं हे माध्यम आहेत. आणि तिसरा मी शब्द तेजस्विता, तन्मयता आणि तपस्विता असं म्हटलं होतं. ते तपस्विता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तुम्हाला ते अध्ययन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, अध्ययन करावं लागेल, शब्दांचे अर्थ शोधावे लागतील असं मला वाटतं. आणि म्हणून नव्या तरुणांनी येत असताना अभ्यासपूर्ण आणि एका दमदार नव्या उमेदीने यावं. या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी पण आहेत आणि त्याचबरोबर लोकसेवेची संधी पण आहे. असा दोघांचा अनुपम संगम, म्हणजे ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो, तसं हे क्षेत्र आहे असं मला वाटतं. अच्छा, तर सर भारत सत्तामध्ये आलात आणि आपण खूप सारे अनुभव शेअर केलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तर हे होते अब्दुल गालिब शेख सर. यांच्याकडनं आपण पत्रकारितेतील आव्हाने, येत्या काळातील संधी आणि त्यांचे पण अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असेच वेगवेगळे विषय आपण घेऊन भेटत राहणार आहोत. पाहत राहा भारत सत्ता लाईव्ह. धन्यवाद. नमस्कार.